हॅलो पॅरेंट्स. बऱ्याचदा पॅरेंट्स मुलांना घेऊन येतात आणि म्हणतात, मॅडम ह्यांना काहीतरी चांगलं टॉनिक द्या म्हणजे त्यांची भूक वाढेल आणि ते व्यवस्थित पोटभर जेवतील. तर मुलांना आजकाल भूक का नाही लागत त्याची महत्त्वाची कारणं मी आज तुम्हाला सांगणार आहे. अनेकदा मुलं सकाळी सकाळी ब्रेकफास्ट करतात, त्यासोबत चहा, बिस्किट, पाव, खारी, टोस्ट, ब्रेड, बटर या गोष्टी खात असतात. तर या सगळ्यांमध्ये मुख्य आहे मैदा. मैद्यामुळे काय होते की मुलांचे पोट जे आहे ते रेग्युलर भरलेले असते आणि त्यांना भूक लागत नाही. सेकंड थिंग जे आहे ते मुलं नेहमी सारखं काहीतरी खात असतात, म्हणजे सतत बाहेरचं खात असतात की ज्यामध्ये चिटोस, मॅगी, कुरकुरे, चिप्स पॅकेट ह्या प्रकारांमुळे काय होते की मुलांना भुकेचं सेन्सेशन जाणवतच नाही, म्हणजे त्यांना हंगर क्यूज जाणवतच नाहीत आणि त्यांचं पोट सतत भरलेलं असतं. थर्ड जे आहे खूप जास्त दूध पिणे. मुलं काही खात नाहीत म्हणून आई त्यांना दूध पाजवते आणि दूध पिल्यामुळे मुलांचे पोट हे सतत भरलेले असते आणि त्यांना भूक लागतच नाही आणि मग ही सायकल जी आहे ती रेग्युलर सुरूच राहते. फोर्थ कारण आहे मोबाईल किंवा स्क्रीन टाईम. मोबाईल आणि स्क्रीन टाईममुळे काय होतं, मुलं डिस्ट्रॅक्टेड राहतात आणि त्यांना हंगर क्यूज जाणवतच नाही. जर आपल्याला मुलांची भूक वाढवायची असेल, म्हणजे नैसर्गिकरित्या त्यांना जर भूक वाढीचे गोष्टी द्यायच्या असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे, त्यांची काय काळजी घेतली पाहिजे. तर मुलांच्या आहारात जे आहे ते झिंक आणि आयर्नचं कंटेंट जे आहे ते वाढवणं खूप गरजेचं आहे. तर ह्यामध्ये मुलांना अंडी, दही, तूप, पालेभाज्या तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स, शेंगदाणे, काजू यांचा त्यांच्या आहारात जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. ह्यामुळे काय होतं, मुलांची जी खाण्याची प्रकृती आहे, कारण एक तर बाळाचं जे पोट असतं ते फार लहान असतं, त्यामुळे त्यांची जी भूक असते ती अगदी कमी असते आणि अगदी छोट्याशा स्वरूपात असते. तर त्यांचं जे जेवण आहे ते कॅलरीज जे आहेत त्या मेजर करून त्यांना गेल्या पाहिजेत. म्हणजे मुलांनी जरी कमी खाल्लं तरी हरकत नाही, पण त्यांना प्रॉपर डाएट जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे त्यांचे जे फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या वाढवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मुलांनी आउटडोअर गेम्स खेळले पाहिजेत, बाहेर जाऊन त्यांनी खेळलं पाहिजे, तर त्यांची भूक व्यवस्थित वाढेल आणि त्यांना भूक लागेल, म्हणजे ते दमतील आणि मग व्यवस्थित खातील. एवढं करू नये. जर तुमच्या बाळाची भूक तुम्हाला वाढवता येत नसेल तर मात्र तुम्ही तुमच्या पेडियाट्रिशियनचा सल्ला अवश्य घ्या आणि त्वरित त्यांना दाखवून घ्या. थँक्यू.